भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका यूट्यूबरला टॉप कंटेंट क्रिएटर म्हणून जे काही दिलं होतं आवाज, त्याने आज त्याचे खरे रंग दाखवलेत. आता म्हणजे आज दाखवलेत, तर असं नाही 2-3 दिवसापूर्वी त्यांचा तो शो आहे, त्या शोमध्ये त्यांनी ते रंग दाखवलेत आणि आता तो त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यामुळं आता संपूर्ण देशभर त्याच्या विरुद्ध कारवाईची मागणी होते. बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती FIR दाखल झालेले आहेत आणि बऱ्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावरती कारवाई करण्याची मागणी केली. भारतातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या YouTube चॅनलवरती पण बंदी घालायची मागणी केली आणि त्यांना अटक करायची मागणी केलेली आहे. पण तो आहे का एकटा? नाही, त्याबरोबर आणखी 2 आहेत. एकाचं नाव आहे समय रैना आणि एकाचं नाव आहे आणि एकीचं नाव आहे अपूर्वा माखीजा. तुम्ही म्हणाल त्यांनी असं केलंय काय? तर काय केलेलं आहे तर आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही, आपण ते बोलू सुद्धा शकत नाही, आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. इतकं भयानक पाप, इतकं भयानक कृत्य ह्या 3 नालायक माणसांनी केले. त्यांना नालायकच म्हणायला पाहिजे, कारण आता कसं आहे, तो शब्द सुद्धा उच्चारताना आपल्याला बरं वाटत नाही, पण लायकी त्यांची ती आहे. आता हे तिघं मिळून एक शो चालवतात. आता म्हणजे तो शो हा नाही चालू आहे, तर तो शो चालवतोय समय रैना. त्याचे वडील जे आहेत, त्याचे वडील आहेत पत्रकार आणि त्यांनी कितीतरी असे पत्रकार असे घडवलेत का वेगवेगळ्या चॅनलवरती ते पत्रकार चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. त्या पत्रकाराचा एक वाया गेलेला मुलगा समय रैना, तो पहिल्यांदा करायचा स्टँडअप कॉमेडी आणि नंतर ती कॉमेडी त्याची गेली कुठं? ती कॉमेडी त्याची गेली अश्लीलतेकडे आणि त्याच्या कॉमेडी शोमध्ये भयंकर आपण जे असतील ना, सगळे शब्द अश्लील असतात, कायम अश्लील असायचे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती कारवाई झाली नव्हती. आणि आता त्यांनी एक नवीन शो चालू केलाय, त्याचं नाव आहे शोचं कॉमेडी शो डार्क, ते काय म्हणतो आपण त्याला, डार्क कॉमेडी किंवा डार्क रोस्ट म्हणून असं काहीतरी ते म्हणतात. आणि असा त्यांनी एक शो चालू केला, त्याचं नाव ठेवलं त्यांनी इंडिया गॉट लॅटेंट. आता तसाही हा शब्दच असलेला आहे. आणि मग आता त्यांनी ह्या शोमध्ये त्यांनी बोलवलं, कुणाला शोमध्ये बोलवलं? त्यांनी या अपूर्वा माखीजा आणि रणवीर अलाहाबादी याला. त्याला रणवीर आपण सेक्साबादी असं म्हटलं तरी चालेल. तर मग आता त्यांना बोलवलं आणि असाही हा शो जो आहे, त्या या शोमध्ये कायम कॉमेडीचा जो आपण म्हणूया स्तर आहे, तर तो कायम कमरेखालचाच असतो, कायम कमरेखालचा असतो. तुम्ही त्या समय रैनाचा तुम्ही चॅनल चेक करा, चॅनलवरती कायम त्याची अशीच कॉमेडी असते आणि अशीच कॉमेडी करून त्याचे 70 लाख सबस्क्रायबर आहेत. किती? 70 लाख. 60 लाख आपल्या इंस्टाग्रामवरती आहेत, म्हणजे 1 करोडच्या आसपास एकंदरीत त्याचा सबस्क्रायबर बेस आहे आणि तो त्यातून भला मोठा आणि भरपूर पैसा कमवतो. आणि त्याचे वडील आहेत, चांगले पत्रकार आहेत, पण आता त्या वडिलांना आपला मुलगा काय करतो माहीत नाही का? आणि त्याच्या वडिलांना आपला पोरगा काय बोलतो ते पण माहीत नाही का? का फक्त त्यांना पैसा गोड लागतोय? हाही मोठा प्रश्न आहे. तर आता या शोमध्ये झालं असं का, आता या शोमध्ये आपण बोलू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही, तर अशा प्रकारच्या नालायक प्रकारच्या कॉमेडी आता हे जे आहेत 3 महाभाग, तर ह्या 3 महाभागांनी केल्या. आता त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर पहिल्यांदा जो आपला नाव त्याचं आपलं रणवीर अहमदाबादिया, मग आता तो ते समोर जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांना विचारतोय का तुमच्यापैकी कुणाला तुमच्या घरच्यांचा, आई वडिलांचा जो काय त्यांचा वैयक्तिक वेळ आहे तो तुम्हाला बघायला आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल? तर आता विचार करा, आपल्या देशामध्ये आई वडिलांना देवाचं स्थान आहे आणि ठीक आहे, आपण बघतोय का सगळ्या गोष्टी हमाम में तो सब नंगे हैं, पण आपल्या देशामध्ये काही मर्यादा पण आहेत. आता ह्या सगळ्या मर्यादांचं भान यांना राहिलं नाही आणि मग असा त्यांनी समोर प्रश्न केला. आणखी पुढे जाऊन तो म्हटला का जर समजा ह्या शोमध्ये जर कोणी लाईव्ह पॉर्न जर केलं तर मी त्याला 2 करोड रुपये देईल. ठीक आहे, आता तुम्ही माजलात आणि तुम्ही पैसे कमवले, तुमचे करोडच्या वरती सबस्क्रायबर झालेत, पैसे कमवतायत, पैसा तुमचा आहे, कसा खर्च करायचा तुमचा प्रश्न आहे. पण भारतीय समाज आहे, हा पाश्चात्य समाज नाहीये. इथे पण समाजाला काहीतरी नियम आहेत. इथंही आपला समाज हा काय म्हणजे पाश्चात्य संस्कृती वगैरे आपल्याकडे नाहीये, आपल्याकडे भारतीय संस्कृती आहे. आणि आपण बोलतायत का आता म्हणजे हे बोलणं आहे ते बोलणं शोभलं पाहिजे, कारण
आपण जर त्याचा यूट्यूब चॅनल बघितलं, त्याचे पॉडकास्ट जर बघितले, तर त्यांनी त्या ठिकाणी एकदम चांगला माणूस, सज्जन माणूस, धार्मिक माणूस, सनातन माणूस अशा प्रकारचा त्याने पेहराव केलाय. पण आज त्याचा सगळा बुरखा फाडलाय. आपल्या सर्वांना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, तर हा जो रणवीर अलाहाबादिया आहे, तर याने स्वतः नरेंद्र मोदींचा इंटरव्ह्यू घेतलाय. नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याला एक चांगला कंटेंट क्रिएटर म्हणून बक्षीस दिले गेले. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या वेळेस मोदी सरकारच्या सगळ्या मंत्र्यांचे त्यांनी पॉडकास्ट केले, सगळ्या मंत्र्यांचे त्यांनी काही इंटरव्ह्यू केलेत. आणि त्याचं आणखी पुढे धाडस झालं होतं का नरेंद्र मोदींचा पॉडकास्ट करायचा, पण त्याला नरेंद्र मोदींनी दाद दिली नाही. पण आता स्वतः नरेंद्र मोदीला याचे असे कारनामे बघून पश्चाताप येत असेल का कोणत्या नालायक माणसाने माझ्या मंत्र्यांचे असे भोले मोठे इंटरव्ह्यू घेतले आणि मी त्याला कसं आवड दिलं, हे सुद्धा नरेंद्र मोदीला आता पश्चाताप होत असेल. ओके, ठीक आहे. तर असो, आता बघा, तर ह्या अशा प्रकारचा रणवीर अलाहाबादिया. तर मग आता यामध्ये चूक जी आहे ती चूक नेमकी कुणाची आहे? आज चूक त्यांच्या घरच्यांची सुद्धा आहे. याचं कारण आता त्यांचे घरचे सुद्धा बघत असतील ना, आपले मुलं काय बोलतात, आपली पोरं काय बोलतात, का पैसा येतोय, सबस्क्रायबर वाढतायत, पैसा गोड लागतोय, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहन करायच्या का? तोही मोठा प्रश्न आहे. पण आता जर आपण बघितलं असेल तर आता याच्यातून आपल्याला पण काही गोष्टी सावध व्हायला पाहिजेत. आणि आता एक आणखी गोष्ट राहिली आहे आणि ती तुम्हाला सांगायची राहिली आहे. तिचं नाव अपूर्वा माखीजा आणि तिच्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा आहे काहीतरी रिबेल गर्ल असं काहीतरी नाव आहे. आणि तिनं तर इतकी भयानक भद्दी कॉमेंट केली का असं वाटतंय का ह्या सगळ्या तिघांना एका चौकामध्ये आणून सगळ्यांचे कपडे काढून त्यांना असे चापकाचे फटके मारायला पाहिजे आणि 5-5 किलोमीटर पायी चालवलं पाहिजे. ओके, ठीक आहे, ती जरी महिला असली तरी. पण मग आता तुम्ही म्हणा महिला विरुद्ध बोलता. अरे आपल्या देशामध्ये महिलांना मानाचं स्थान आहे. आपल्या देशामध्ये आईला आपण देवीच्या स्थानी मानतो. आपल्या देशामध्ये आपण आपल्या वडिलांना देवाच्या स्थानी मानतो. आणि आता ह्या शोमध्ये तिची जर तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही कॉमेंट्स ऐकल्या तर तुमचं डोकं चक्रावेल आणि तुम्हाला तळपायाची आग तुमची मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. तिनं जी कॉमेंट्स केली ती कॉमेंट्स आपण बोलू शकत नाही. आणि मग तिचं असं म्हणणं होतं का तुम्ही तुमच्या आईचा कधी तो भाग बघितलाय का, आणि किंवा परत तो बघून आणखी कुणाचा बघितलाय. आणखी पुढे जाऊन ती म्हणते का मला 6.5 फूट चांगला असा उंच असलेल्या पुरुषा बरोबर लग्न करायचं आहे, पण परत त्याचा तो पाठी तेवढा असला पाहिजे. असं जर एखादी महिला आहे ती जर अशी जर कॉमेंट्स करत असेल, कॉमेंट्स नाही अशी जर भयानक कॉमेडी करत असेल आणि समोर बसलेले प्रेक्षकही त्यांना दाद देत असतील, तर आपला समाज चाललाय कुठे? आणि मग आता याच्यावरती काही आपल्या मनामध्ये काहीतरी प्रश्न येतात का बाबा सरकारने ह्या अशा भयानक घाण अश्लील कॉमेडी करणाऱ्या चॅनल्सवरती बंदी का घातली नाही का? किंवा हे जे असे कंटेंट बनवतात त्या कंटेंटसाठी काहीतरी सरकारने क्रायटेरिया काही नेमलाय का नाही, त्या सुद्धा गोष्टी आता आपल्याला करायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं का ह्यांचे जवळजवळ करोडोमध्ये सबस्क्रायबर आहेत, म्हणजेच किती आपण बघतोय का किती यंग जनरेशनला हे खराब करायचं काम करतात. आता इतके लोक त्यांना बघतायत, त्यांना व्ह्यूज तेवढे येत आहेत. आणि म्हटल्यानंतर आता मी तुम्हाला साधं व्हिडिओ बघा, आता मी फक्त थोडं चेक करतो काय. आता ह्या समय रैना जो आहे, ह्या समय रैनाच्या या म्हणजे तो जो आहे त्याचा कॉमेडी शो, आणि आता त्याला जर तुम्ही बघितलं असेल तर बघा त्याचे 74 लाख त्याचे सबस्क्रायबर आहेत. एकूण त्याचे 74 लाख त्याच्यावाले सबस्क्रायबर आहेत. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी केलेली आहे बघा. आता इथे त्याचा 2 महिन्यापूर्वी एक त्याचा व्हिडिओ आला होता आणि त्याला 4 करोड हे झालेले, 4 करोड व्ह्यूज आले. आणि त्यानंतर आता हे जे बाकीचे आतापर्यंत मला माहीत नव्हतं, आता हे जे त्यांचे हे असे अश्लील कॉमेडीचे जे व्हिडिओ आहेत ना, त्या व्हिडिओ बघण्यासाठी मेंबरशिप घ्यावं लागते. ते व्हिडिओ फक्त मेंबर्सला दिसतात. आता बघा तुम्हाला इथे जे गोष्टी आहेत त्या काही तुम्हाला दाखवणं शक्य, तर इथे बघा, इथे तुम्ही जर बघितले
तर इथं तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसतंय का त्या ठिकाणी मेंबर्स ओनली व्हिडिओ, तर म्हणजे फक्त ते मेंबर बघू शकतात. म्हणजे ह्या अशा प्रकारची भयानक अश्लील कॉमेडी बघायला सुद्धा ते पैसे घेतायत आणि त्यांना व्ह्यूज येतात त्याचे पैसे वेगळे. आता विचार करा, जर 4-4 करोड व्ह्यूज येत असतील तर आपला समाज चाललाय कुठे. आणि तेव्हा मग आपण जर आपली मुलं जर असे काही कॉमेडी शो बघत असतील घरामध्ये तर आपण सुद्धा त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आता त्याची मेंबरशिप फी किती आहे ते पण मी तुम्हाला सांगतो बघा. ओके, आता बघा इथे जर आपण त्यांची बाय मेंबरशिप जर आपण बघायला गेलो तर त्यांची बघा, म्हणजे त्यांचे प्लॅन बघा. त्यांचे प्लॅन आहे समय के दोस्त, महिन्याला 59 रुपये. ओके, आणि त्याच्यानंतर आहे पर समय के खास, ते आहे महिन्याला 599 रुपये. वा वा वा. आणि त्याच्यानंतर आहे सायलेंट सपोर्टर, महिन्याला 1999 रुपये. तर बघा, म्हणजे असे भयानक अश्लील व्हिडिओ बघायला सुद्धा म्हणजे हे करा, त्यांची मेंबरशिप घ्यावं लागते. आणि ते त्यांचे लोक मेंबरशिप घेतायत, लोक ते मेंबरशिप घेतायत. आता त्या चॅनलला किती मेंबर्स आहेत ते जर मला बघता आलं तर ते पण मी तुम्हाला सांगतो बघा. आता जर आपण इथे बघितलं तर ह्या चॅनलला मेंबर किती आहेत. ठीक आहे, ओके, ते एवढं तर काय मला इथे याच्यामध्ये नाही बघता येत, दिसत नाहीये पण ओके. ठीक आहे, बाकी ती गोष्ट आपल्याला इथे या ठिकाणी बघता येत नाही. पण तुम्ही विचार करा, 2-2 हजार रुपये पे करून अशा यांच्यावाले भयंकर भयानक घाण नालायक प्रकारचे असे त्यांचे सगळे आपण व्हिडिओ बघायचे आणि ह्या महाभागांनी पैसे कमवायचे. त्याचे 74 लाख त्याचे त्या ठिकाणी सबस्क्रायबर आहेत. आणि त्यानंतर पुढचाही मी एक चॅनल चेक करतो बघा, तिचं नाव आहे काय, अपूर्वा माखीजा. अपूर्वा माखीजा. आता बघा, म्हणजे तिच्या चॅनलचं नाव काय आहे, तिचं नाव आहे द रिबेल किड आणि तिचे आहेत 5,22,000 तिचे सबस्क्रायबर. आणि तिचेही जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याहीसाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावा लागते. आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं का बियर्स बायसेप बघा, हा जो आहे बियर्स बायसेप हा रणवीर अलाहाबादीचा चॅनल आहे आणि त्याच्या जवळजवळ 82 लाख सबस्क्रायबर त्याचे यूट्यूबला आहेत. आणि आपण त्याचेही जर तुम्हाला चॅनलला सगळे आपण बघितले व्हिडिओज तर ठीक आहे, त्याच्या व्हिडिओसाठी अजून काही त्यांनी काय मेंबरशिप वगैरे घेत नाही. पण आपण बघितलं असेल तर आता म्हणजे हा जो सगळा शो आयोजित केलाय कोणी, समय रैनानी. आणि या समय रैना हे सगळे व्हिडिओ फुकट दाखवत नाही, ते पण पैसे घ्यायचे, व्ह्यूज आल्यानंतर पैसे. तर आपला समाज चाललाय कुठे आणि लोक त्यांना, तर लोक त्याचे मेंबर पण होत आहेत. तेव्हा आता इथे आपल्याला वेळ आलेली आहे का ह्या अशा लोकांवरती कारवाई करण्याची. आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. म्हणजे ती मागणी त्यांनी आपल्या यूट्यूब मार्फत केली का त्याचा चॅनल बंद करा आणि त्याचे सगळे कंटेंट आहे ते सगळे डिलीट करा. आणि जी काही कारवाई आहे ती कारवाई तर सरकार करणार आहे. मानवाधिकार आयोगाने सुद्धा त्यांना नोटीस पाठवली आहे, त्यांची सुद्धा कारवाई होणार आहे. देशातल्या कितीतरी ठिकाणावरून त्यांच्यावरती FIR हा दाखल केला जात आहे. त्यामुळे आता ह्या नालायकांना अटळ आहे. पण आता विचार करा, ह्या एका समय रैनामुळे किती जणांचा बाजार उठलाय. आणि ह्या अशांचा बाजार उठलाच पाहिजे. कारण हे जे लोक आहेत का, ह्या लोकांचे जे काही व्हिडिओज आहेत आपल्या घरामधले, आपल्यालाही तरुण मुलं मुली आहेत, आपल्याला आहेत, मलाही आहेत, ते पण बघतात. आणि मग काय होतं का त्याचा मानसिकतेवरती परिणाम होतो. आणि तेव्हा आपल्याला एक काम करायला पाहिजे की ह्या अशा दळभद्री लोकांपासून आपले मुलं वाचतील कशी, दळभद्री लोकांपासून आपला समाज आपला वाचेल कसा, आपण त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि आपला मुलगा जर आपल्या घरामध्ये जर ह्या अशा भंगार लोकांचे व्हिडिओ बघत असेल तर आपल्या मुलालाही आपण समजून सांगा. नाही ऐकलं तर कानपटीत द्या. तीच जर गोष्ट समजा ह्या समय रैनाच्या बापाने, जो चांगला पत्रकार आहे, आणि जर त्यांनी केली असती तर आज आत्तापर्यंत इथपर्यंत एवढे वाईट दिवस आले नसते. आणि जर तीच गोष्ट त्या रणवीर अलाहाबादीच्या घरच्यांनी केली असती तरी दिवस आले नसते. आणि
आणखी मला वाईट वाटतो का ही जी आहे ती अपूर्वा माकीजा काय बोलते, काय बोलव, अरे आपल्या आईच्या विषयी तुम्ही असं बोलताय. आणि आपण बघतोय का आपल्या देशामध्ये महिलांना देवीच्या जागी दर्जा दिलेला आहे. आपल्या देशामध्ये महिला पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. आणि जर एक महिला जर एका महिलेविषयी अशा अभद्र भाषेत बोलत असेल, एक महिला जर एका महिलेला शिव्या शाप देऊन बोलत असेल, त्याविषयी जर अशी भयानक जर अशी कॉमेडी करत असेल आणि तेही प्रायव्हेट पार्टवरती, तर मग ह्या अशा महिलांना सुद्धा चापकाचे फटके द्यायला पाहिजेत. आणि जर आमच्या गावठी भाषेमध्ये जर म्हटलं तर ह्या सगळ्यांना वढ्याला नेऊन कपडे काढून 5-5 किलोमीटर असं त्यांना बैलगाडीला जोडून असं पळवायला पाहिजे आणि पाठीमागून चापकाचे फटके द्यायला पाहिजेत. तेव्हा यांची डोकी ठिकाण्यावरती येते. आणि तेव्हा आता एकंदरीत आता हा जो काही प्रकार झालेला आहे तर या प्रकाराचा आपण सगळे निषेधच केला पाहिजे. आणि आपल्या मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्या घरातील तरुण मुलांना या नालायक लोकांपासून आपण, आणि यांच्यासारखे कित्येक असतील, तर ह्याच्यापासून आपल्या मुलांना आपण सावध केलं पाहिजे, अलिप्त केलं पाहिजे. आपले मुलं सोशल मीडियावरती काय बघतात त्या गोष्टी आपण सुद्धा बघितल्या पाहिजे. आपले मुलं जर मोबाईल बघत जर समजा दात काढत असतील ना, तर आपण जाऊन बघा ते मुलं काय बघतात. आणि जर ते कंटेंट खराब असेल तर पहिले त्याच्या कानपडीत द्या, आपल्या मुलांच्या कानपडीत द्या आणि त्यांना तुम्ही सांगा. आणि जर नसते ऐकल तर परत 2-4 कानपडीत द्या. पण अशा ह्या दळबद्री लोकांपासून आपल्या मुलांना वाचवायचं काम आपणच करायला पाहिजे. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपल्या ज्या काही भावना असतील, आता ठीक आहे, मला माहिती मी आता खूप अशा कडक भाषेत बोललेलो आहे, कारण जर हे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या ना तर डोकं सुन्न होतं आणि जे काय बोलणं येते ते सगळं माणसाच्या एकदम आतून येते. आणि त्यामुळे आता याच्यातून काही जे काही चुकीचे शब्द जरी गेले असतील तरी ते तुम्ही माफ कराल असं मला वाटतंय. याचं कारण जर असा प्रकार मी बघितला, ऐकला आणि मी त्याचे ते व्हिडिओसुद्धा बघितले, त्या समय रायनाच्या चॅनलला जाऊन जे फ्री व्हिडिओला इतक्या अश्लील कॉमेडी आहे, तर त्या मेंबरशिप व्हिडिओला कशा प्रकारची कॉमेडी असेल त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि तेव्हा म्हणजे का जरी ह्या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडनं काही चुकून काही शब्द गेले असतील आणि कुणाचा जर काही अपमान झाला असेल तर मी सगळ्यांची परत माफी मागतो. पण आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना आपण खाली कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. कारण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या समाजाचा आहे, तो प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे. आणि आणखीन एक गोष्ट बघा, आपला देश जो आहे ना, फक्त देश हा जर देशावरती काही संकट आलं तर एकत्र होतो. जर आपल्या देशामध्ये ज्यावेळेस क्रिकेटची मॅच असते त्यावेळेस आपला देश एकत्र येतो. पण आता ह्या घटनेमुळे बघितलं असेल सगळे राजकीय पक्ष एक झालेले आहेत, सगळा समाज एक झालेला आहे. आणि मग अशा ह्या भयानक प्रकारापासून आपल्या समाजाला वाचवायला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी या गोष्टींचा निषेध केला पाहिजे. ओके. आणि तेव्हा जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा चांगला व्हिडिओ आपल्या असंख्य मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर आपण त्या माहितीला पण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि कॉमेंट्समध्ये जे आपलं मत असेल ते मत मांडायला बिलकुल विसरू नका.